टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. आता आम्ही हे नामच्या संदर्भात फिरत असताना मी म्हटलं शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येणं, जगावं की मरावं, हा एकच सवाल आहे. एकेकाळचा राजा या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्या गुंडाळल्या जाडीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याच्या डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. त्याच्या सिमिली सांगतो मी, पण या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलं तर हीच खरी वेळ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, जुनी आमची पद्धत परंपरा. म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या तत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मागेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी, राजकारण्यांच्या समोर. विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला, पुन्हा राजकारणी, ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तू बरसत नाहीस, आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करार आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर टोकात राहायचं. ती ही सिमिली मला कुठेतरी ती जाणवत राहील.